त्यांना पाहायला मिळतील संतोष यांचा. पहिला बॉल या ठिकाणी नक्कीच दंडित केले जाते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच सूर्यकांत आढाव यांच्या मार्फत पहिल्याच बॉलची आराखडा या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडू चांगला होता परंतु दिशाहीन होता. पिचिंग लाइनिंग इम्पॅक्ट करावं लागेल गोलंदाजाला. संतोषकडे ती ताकद आहे, वापरावी लागेल. परंतु स्ट्राईक एंडचा विचार केला मंगेश सकपाळ. मोठमोठ्या खेळाडूंमध्ये याची चर्चा होते परंतु बॅटचा अपर फेस ओपन नाही करता आला. कट करायचं होतं, गलीच्या शॉटमध्ये मारायचा होता परंतु एक सिंगल त्या ठिकाणी भेटेल. चांगलं स्कोर कार्ड उभं करावं लागेल. 24 चेंडू आहेत. 24 चेंडूंमध्ये तुम्ही कशा प्रकारे फलंदाजी करता पाहावं लागेल. सुदेश सकपाळ यांच्या अंतर्गत तयार झालेला हा संघ आहिरे वानवली. सलामीवीर जोडी जर का पाहायची झाली तर एका बाजूला मंगेश सकपाळ, दुसऱ्या बाजूला निहाल सकपाळ. नवीन चेंडू आहे, गती आहे, वेग आहे, स्विंग आहे, परंतु फलंदाज सुद्धा तितकाच एक्सपिरियन्स आहे. मंगेश सकपाळ फलंदाजी स्ट्राइकिंग एंड. लॉफ्ट करायचं होतं परंतु या ठिकाणी कट केले जाते. भिंतीला लागून चेंडू ट्रॅव्हल करतोय डी झोन मध्ये. एक सिंगल त्या ठिकाणी पुन्हा एकदा भेटेल. आक्रमण करण्याच्या तयारीमध्ये मंगेश सकपाळ या ठिकाणी आपल्याला बहुतेक डगआउट्स मधून सेट होऊन जाताना दिसले होते. साथीला निहाल सकपाळ आहेत. निहाल सकपाळ यांचं सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी पाहिली आहे. बऱ्याच वेळा आपल्या संघाला अडचणीतून ज्यांनी मोलाचं काम केलं होतं तेच निहाल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती, स्ट्रायकिंग एंडवरती ज्यांच्या बॅटमधून षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली होती मागच्या सीझनमध्ये, मंगेश सकपाळ पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती संतोष. या ठिकाणी दिशा दिली आहे. डी झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल करतोय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट माइंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मंगेश यांच्या बॅटिंग मधून. संघाची धावसंख्या 4. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिले षटक प्रगती पदावरती मार्गस्थ असताना अटॅकिंग फिल्डिंग सजवली जाते मंगेशसाठी. लॉफ्ट केले जाते, हवेमध्ये आहे चेंडू परंतु क्षेत्ररक्षक नक्कीच त्या ठिकाणी आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला परंतु एक सिंगल भेटली. रोटेट झाली स्ट्राईक एक सिंगलने. संघाची धावसंख्या 5. स्ट्रायकिंग एंड वरती निहाल. या ठिकाणी कोलवर टप्प्याचा चेंडू होता, फक्त दिशा दिली जाते चेंडूला. एक सिंगल घेतले. संघाची धावसंख्या रोटेट होईल 6. 1 to go चा इशारा येतोय पंचांमार्फत. संतोष यांच्या गोलंदाजीमध्ये एक निर्णायक चेंडू बाकी असेल. स्ट्रायकिंग एंड वरती मंगेश. लॉफ्ट केले जाते त्या ठिकाणी नक्कीच कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पलीकडे. 4 4 4 चौकार. चौकारासोबतच संघाची धावसंख्या 10 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाअखेरीस संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर नो लॉस 10 रन्स ऑन द स्कोरबोर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये अशी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. अटॅकिंग फिल्डिंग पाहायला मिळते. फिल्डिंगचा जर का विचार केला तर पॉइंट कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन, मिड ऑन सुद्धा आहे. शॉर्ट मिड ऑन डेव्हल आहे. एक शॉर्ट लेग फिल्डर आहे, विकेट कीपर. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी नवीन गोलंदाज आपण पाहतोय राहुल.
पहिला बॉल स्विंग अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये अपील केलं जातंय, परंतु वेल क्वालिफाईड पंचांचा पॅनल या ठिकाणी आहे. नक्कीच डिसिजन या ठिकाणी नाकारला जातोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते राहुल यांची. राहुलचा वेग, किनिहालची बॅट, नक्कीच या ठिकाणी आपल्याला हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या गोलंदाजीसाठी तयार होताना पाहायला मिळत आहेत. दुसरा बॉल या ठिकाणी फिरकावलाय क्षेत्ररक्षक बरून. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच ही कॅच आपल्याला पाहायची आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजे त्या क्षेत्ररक्षकासाठी. काय उत्कृष्ट पद्धतीचा झेल आपल्या संघासाठी त्याने घेतलाय, नक्कीच कौतुक करावं लागेल. प्रेक्षकांना, कॉमेंटेटरला, स्पर्धकांना सगळ्यांना वाटलं होता हा षटकार होता, परंतु सगळ्यांची मनोगत ज्यांनी फेल केली तोच हा क्षेत्ररक्षक आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये जर का पाहायचं झालं, चेंडू प्रॉपर स्लॉट मध्ये होता, प्लॉट वरती पाठवायचा होता, परंतु क्षेत्ररक्षकाने एका हातामध्ये अफलातून असा झेल टिपला आहे. नक्कीच बॉडी बॅलन्स पहा, खूप चांगल्या प्रकारे झेल टिपलाय. संतोष सकपाळ नक्कीच खूप चांगली कॅच पकडले. या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने तैनात होते. एका विकेटचं पतन. संघाची धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 10. इन ॲट 3च्या पोझिशनवरती ज्या खेळाडूची अपेक्षा होती तोच खेळाडू मात्र या ठिकाणी खेळपट्टीवरती दाखल झालेला आहे. सुदेश सकपाळ, टेनिस क्रिकेट विश्वामधील उगवता सितारा, ज्याच्या फलंदाजीने प्रभावित केलंय आपल्या प्रेक्षकांना. हलक्या हाताने ढकलला जातोय, दिशा दिलीये. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल, परंतु पंचांचा इशारा येतोय. चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिल्या चेंडूवरती 4 चौकाराने सुरुवात केली सुदेश यांनी. संघाची धावसंख्या 14. नक्कीच पंच या ठिकाणी बॉलचं चेकिंग करतात. जर का बॉल व्हॅलिड नसेल मॅचसाठी तर पंच आणि कमिटी दोघे मिळून डिसिजन घेतील की कोणता बॉल आपल्याला घ्यायचा आहे. थँक्यू सो मच पंच. पंचांचं वेल क्वालिफाईड पंचांचं पॅनल सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय या मॅच दरम्यान. स्ट्रायकिंग एंडवरती विचार केला तर नक्कीच सुदेश सकपाळ आहेत, ज्यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्यांचा ग्राफ खूप चांगल्या प्रकारे वाढत जातोय. फलंदाजी असो गोलंदाजी असो खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मेंटेन केले स्वतःला. दुसऱ्या बॉलवरती आक्रमण करायचं होते, फटका फसतो. क्षेत्ररक्षक ठिकाणी आहे, परंतु नोमॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावेचा प्रयत्न आणि दोन्ही फलंदाज सेफ झोनमध्ये असतील. दुहेरी धावेसोबतच संघाची वाढती धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा स्कोर कार्डवरती पाहतोय. एका विकेटचं नुकसान मात्र झालेलं आहे. हरकत नाहीये, दोन्ही सलामीवीर या ठिकाणी आपल्याला पाहिलं तर एक डगआउट्समध्ये आहे, एक नॉन स्ट्राइक एंडवरती आहे. इन ॲट 3चा पोझिशन बॅटर सुदेश सकपाळ मैदानामध्ये आहे. खोलवट टप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सन्मान दिला जातोय चेंडूला सुदेश यांच्या बॅटमधून. 1 to go चा इशारा येतोय. लॉफ्ट केलं जात आहे या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक आहे. सिंगल भेटेल. सिंगल सोबतच संघाची धावसंख्या रोटेट 17 धावा स्कोर कार्डवरती, 2 षटका अखेरीस. अजूनही 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये आता मात्र आक्रमक पवित्र धारण करावा लागेल. सुदेश सकपाळ, मंगेश सकपाळ
कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. एका बाजूला पाहायचं झालं तर गावडोशी KUCC यांची सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एक झेल सुद्धा उत्कृष्ट टिपला गेला या फील्डमध्ये. या खेळपट्टीचा जर का अंदाज घेतला तर थोडीशी कॅल्क्युलेटिव्ह आहे, फास्ट आहे. कॅल्क्युलेटिव्ह माइंडने तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय संदीप पवार. आई देवी काळेश्वरी चषक 2024 पर्व क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय या नवी मुंबईच्या तुर्बे अर्थातच रामतनू क्रीडांगणामध्ये, ज्याची खेळपट्टी आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. बॅटिंग बॉलिंगसाठी परफॉर्मन्स चांगला होईल. कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल तरच सगळं काही सक्सेस होईल. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. एका बाजूला पाहिलं तर सुदेश सकपाळ स्ट्रायकिंग एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती मंगेश सकपाळ, गोलंदाजी मार्गवरती जर का पाहायचं झालं तर संदीप पवार. लॉफ्ट करायचं होतं परंतु या ठिकाणी त्रिफळा उडवला जातोय. एक महत्वाचा बॅट्समन ज्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, खाली राहिला चेंडू. थोडंसं नैराश्य त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतंय. अनदियप फटका सजवायचा होता परंतु नशिबाची साथ मात्र कमी पडली. माघारी परतावा लागतंय सुदेश सकपाळ यांना. ते सांगतायत की चेंडू त्यांच्या रडारमध्ये होता परंतु नशिबाची साथ रडारमध्ये नव्हती. माघारी परततायत. इन ॲट 4 किशोर सकपाळ या ठिकाणी या युवा खेळाडूला आपल्याला खेळताना पाहिजे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. एक सेफ बाजू जर का पाहायची झाली तर मंगेश सकपाळ सुद्धा अजून मैदानामध्ये आहेत. मंगेश आणि किशोर चांगली कामगिरी करावी लागेल. संघाची धावसंख्या 17, 2 गडी बाद. स्ट्रायकिंग एंडवरती विचार केला किशोर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मंगेश. किशोरला सुद्धा या ठिकाणी माघारी परतावा लागतंय. संदीप यांचा वेग आता मात्र या खेळपट्टीवरती धुमाकूळ घालताना पाहायला मिळतोय. हॅट्रिकच्या उंबरट्यावर जाऊन पोहोचलेत. दरवाजा ओपन करून हॅट्रिकचा किताब मिळवतील का पाहावं लागेल. या स्पर्धा मालिकेतील पहिले हॅट्रिक सुद्धा होतीये का. थोडस नैराश्य, अपसेट मूड या ठिकाणी पाहायला मिळतोय अहिरे वानावलीच्या डगआउट्स मध्ये. चांगली कामगिरी करावी लागेल. महेश सकपाळ इन ॲट 4 या ठिकाणी आपण पाहतोय. महेश सकपाळकडे सुद्धा ती क्षमता आहे. थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे परंतु हॅट्रिकच्या उंबरट्यावरती संदीप पवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धा मालिकेतली पहिली हॅट्रिक आपल्या नावी करतील का पाहावं लागेल. अटॅकिंग फिल्डिंग पाहायला मिळते. सिली पॉइंट, सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन या ठिकाणी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग परंतु माघारी परतावं लागते. जसे विकेटचे फासे या ठिकाणी आपण पाहतोय पडताना पाहायला मिळतात या खेळपट्टीवरती. पहिल्या 2 षटकाअखेरीत संघाची धावसंख्या चांगली होती. तिसरं षटक जसं संदीप यांनी हाताळायला सुरुवात केली अहिरे वानावलीच्या डकआउट्स मध्ये थोडंसं नैराश्याचं वातावरण पाहायला मिळते. हरकत नाहीये, कमबॅक करावा लागेल. नवीन बॅटर सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश सकपाळ या खेळाडूचं कौतुक करावं लागेल कारण या खेळाडूची परिस्थिती तशी नाहीये. शारीरिक दृष्ट्या थोडेसे ते बैचेन आहेत. लॉफ्ट केले जाते मंगेशच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी झेल
थोडस मिसफिल्ड या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला फटका होता परंतु नशिबाची साथ नव्हती. संघाच्या धावसंख्येचा जर का विचार केला तर 19 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मंगेश सकपाळ लॉफ्ट करायचं होतं परंतु संदीपचा वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय. संदीपचा वेग की मंगेशची बॅट. शेवटचा निर्णायक चेंडू असेल या तिसऱ्या षटकामध्ये. 1 to go चा इशारा येतोय. दंडित केले जात आहे. नक्कीच वाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी प्राप्त होईल. संघाची धावसंख्या 20. 4 गड्यांअखेरीस संघाची धावसंख्या जर का पाहायचं झालं तर स्कोर कार्ड वरती 20 लॉस ऑफ 4 विकेट्स. 1 to go चा इशारा आहे. या ठिकाणी मंगेश यांचा सुद्धा त्रिफळा उडवला जातोय. 3 त्रिफळे उडवण्याचा विक्रम एका ओव्हर मध्ये केला. तोच म्हणजे संदीप यांनी खरोखरच चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. तिन्ही मातब्बर फलंदाज या ओव्हर मध्ये डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळाले आपल्याला. शेवटचं षटक असेल, निर्णायक षटक असेल, फायनल ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग आपल्याला या ठिकाणी पाहावी लागेल. गावडोशी KMCC या संघाचा कौतुक करावं लागेल. चांगल्या प्रकारे गोलंदाजी तिन्ही षटकामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलिंद सकपाळ. स्ट्रायकिंग एंड वरती जर का विचार केला तर सिद्धेश सकपाळ आहेत. शेवटचा ओव्हर टाकण्यासाठी नवीन गोलंदाज सज्ज होतोय किशोर. स्ट्रायकिंग एंड वरती जर का विचार केला तर सिद्धेश सकपाळ आहेत. त्यांच्या अंगामध्ये थोडासा ताप आहे, विकनेस आहे, तरी सुद्धा हा खेळाडू आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. खरोखरच कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. क्रिकेटवरती प्रेम काय असतं, गावावरती प्रेम काय असतं, आपल्या संघासाठी आपली काय कामगिरी असते याचं उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचं षटक, निर्णायक षटक, फायनल ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग आपण या ठिकाणी पाहतोय. या खेळाडूकडे ती क्षमता आहे. शेवटचं षटक आहे, चांगली कामगिरी करावी लागेल. संघाची धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. लॉफ्ट करायचं होतं, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच नाही होणार. एक सिंगल वरती समाधानी राहतात. मिलिंद सकपाळ. लॉफ्ट करायचं होतं परंतु जकडून ठेवलं जातंय मिलिंद यांना. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते किशोर यांच्या मार्फत. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंमध्ये नक्कीच तुम्हाला थोडीशी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. लॉफ्ट करायचं होतं, तोच चेंडू, तोच स्विंग, तोच बॅटचा फ्लो, परंतु आता मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आणि माघारी परतावं लागतंय मिलिंद यांना. स्ट्रायकिंग एंड वरती विचार केला. सिद्धेश सकपाळ अजूनही मैदानामध्ये आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 चेंडूंसाठी स्ट्राईक स्वतःकडे ठेवावी लागेल, कारण चांगला स्कोर कार्ड आपल्याला बनवायचा आहे. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 21 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु किशोर यांचा वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचे 2 निर्णायक चेंडू असतील. 2 चेंडूंमध्ये 2 चौकार किंवा 2 षटकार आले तरी हरकत नाहीये. एक चांगला कॅल्क्युलेटिव्ह स्कोर कार्ड तुम्ही बनवू शकता. लॉफ्ट केलं जात आहे. बॅटीचा अपर फेस प्रॉपर ओपन केला नाही. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक सिंगल त्या ठिकाणी विकेट. संघाची धावसंख्या 22. 1 to go चा इशारा येतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील.
संघाची धावसंख्या थोडीशी कुठेतरी स्थिरावलेली दिसते. 6 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 22 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे. पंचांचे दोन्ही हात वर जातील. 6 षटकार. षटकारासोबतच संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 28 म्हणजे 29 धावांचं लक्ष्य असेल. तेच म्हणजे गावडोशी केओसीसी या संघाला. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. गावडोशी केओसीसी संघ आपल्याला विनंती असेल आपण आपली सलामीवीर जोडी लवकरच या ठिकाणी खेळपट्टीवरती उपस्थित करा. चांगली फलंदाजी शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी षटकार पाहायला मिळाला आपल्याला. सिद्धेश यांच्या बॅट मधून चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. 29 धावाचं लक्ष्य असेल. 24 चेंडू आणि 29 धावा गावडोशी केओसीसी या संघाला. चला अहिरे वानवले आपण सुद्धा माझी विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी त्वरित सजवून घ्यायचं आणि मायक्रोफोन वरती या सेकंड इनिंग साठी मी आमंत्रित करतोय आपल्या सर्वांचे लाडके लहूजी जाधव सरांना. थँक्यू सो मच निखिल साळुके सर. टॉस केला जाईल तापोळा विपक्ष टीम JMCC कुमटे. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. आपण टॉस करणार आहोत. काळेश्वरी क्रिकेट क्लब वानवली आयरे आयोजित देवी काळेश्वरी चषक 2024 दुसरं पर्व. चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी या प्लीज नाणेफेकीचा आपण कौल करणार आहोत. JMCC कुमटे विपक्ष टीम तापोळा. एकोणतीस धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 24 चेंडूमध्ये 29 धावांचं लक्ष्य. चांगली गोलंदाजी केली आहे टीम गावडोशी KOCC. दोन्ही टीमचे कॅप्टन चला प्लीज या. तापोळाचे कर्णधार या प्लीज. JMCC कुमटेचे कर्णधार आलेले आहेत. नितीन जाधव कर्णधार JMCC कुमटे. वेलकम आपलं सहर्ष स्वागत टीम तापोळा. मी विनंती करेन शिवराम वैती सर आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सूरज जाधव आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर नितीन जाधव. 2 जाधव बंधू दोन्ही कर्णधार आज मात्र एकमेकांच्या विरोधात कशा प्रकारे खेळ करतील. तापोळा विपक्ष JMCC कुमटे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 24 चेंडूमध्ये 29 धावांचं लक्ष्य. टॉस जिंकलाय टीम तापोळा आणि कर्णधाराने सांगितलं सूरज जाधव की आम्ही गोलंदाजी करू आणि नितीन जाधव यांना सांगितलंय तुम्ही फलंदाजी करा. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. पहिला चेंडू सुदेश सकपाळ यांचा पहिला चेंडू ओव्हर पिच स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कॅमेरामॅनला दिली जाते मानवंदना. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. पहिल्याच चेंडूवर जंगलीच्या बॅटमधून चौकार. संतोष सकपाळ या वर्षीची पहिली स्पर्धा विरारचं ते मैदान मालिका विरारचा मानकरी या खेळाडूने पहिली स्पर्धा गाजवली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील अग्रगण्य नाव सुदेश सकपाळ. शॉर्ट बॉल शॉर्ट आर्म जॅक केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर
सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके संतोष सकपाळ यांच्या बॅटमधून चौकार. शॉर्ट ऑफ लेन शफल होऊन हा पहा रिप्ले तुम्ही पाहू शकता. ज्या प्रकारची फलंदाजी शैली आहे संतोष सकपाळ यांची. बॉटम एंडचा चांगला वापर आणि आजच्या दिवसभरातील विचार केला तर सर्वोत्तम झेल कॅच ऑफ द डे संतोष सकपाळ यांनी देखील मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दरम्यान पकडला पहिल्या डावामध्ये. म्हणजेच काय तर तुम्ही खेळ कसा करता हे खूप महत्त्वाचं असतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं आणि सराव हा मात्र चांगला झाला आहे टीम संतोष सकपाळ. हा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न सुदेश सकपाळ यांनी मात्र पुनरागमन केलं आहे. का मला अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीमध्ये माझं नाव असतं हे मात्र या चेंडूवर दाखवलं आहे. पहिले 2 चेंडू संतोष सकपाळ हे कुठेतरी वरचढ ठरले आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुदेश सकपाळ यांनी तिसऱ्या चेंडूवर पुनरागमन केलं आहे. 3 चेंडू बिनगडी बाद 8 धावा. चौथा चेंडू कमी गतीने टाकलेला क्षेत्ररक्षक आहे तर खराब क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये फुटबॉल चालत नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. संतोष सकपाळ यांच्या बॅटमधून या 4 चेंडूमधील तिसरा चौकार. हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. कमी गतीने टाकलेला चेंडू अगदी पायावर गेला आणि क्षेत्ररक्षक होते मिड विकेटला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. चेंडू हाताने पकडण्याची कुठेतरी गरज होती. नक्कीच तुमच्याकडे फुटबॉलचे स्किल असतील परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळून चालत नाही. 12 धावा धावफलकावर. 2 चेंडू शेष. 5वा चेंडू हा झेलची संधी असेल. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता. झेल घेण्याचा प्रयत्न केला आपल्या डाव्या बाजूला धावत असताना परंतु निश्चितच 3 धावा वाचवल्यात. 5 चेंडू अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 13. बॅकवर्ड पॉईंट आहे. पॉईंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. 1 टू गो. राहुल सकपाळ पहिला चेंडू बुंद्यात टाकलेला खोदून काढलाय. लॉंग ऑफ आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दोरीचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण होतोय खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा उचलला जातोय. जिथे 1 धाव होती तिथे मात्र एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये परावर्तित केलंय. सुदेश सकपाळ नाराज आहेत कारण तुम्ही अशा धावा ज्या वेळेला खर्च करता त्यावेळेला गोलंदाज हतबल ठरतो. या 2 धावेने खातं उघडलं जात आहे. राहुल सकपाळ यांचं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाखेर टीम गावडोसी KUCC बिनगडी बाद 15 धावा 18 चेंडूमध्ये करायच्या आहेत. 14 धावा. एकोणतीस धावांचं लक्ष आणि कुठेतरी पहिल्या षटकामध्ये आक्रमण केला संतोष सकपाळ आणि राहुल सकपाळ. 15 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज सिद्धेश सकपाळ. सिद्धेश सकपाळ यांच्याकडे वेग आहे परंतु या क्रीडांगणावर कशा प्रकारे गोलंदाजी करतील. टेनिस क्रिकेट खूप वेळा मातीच्या खेळपट्टीवर खेळवलं जातं परंतु हे रामतनू क्रीडांगण ही तुर्बेचं मैदान आहे. सिमेंटची खेळपट्टी आहे आणि या टेनिस बॉलला तुम्हाला सिमेंटवरती हाताळताना अगदी टप्पा आणि दिशा ही खूप अचूक असायला हवी. चला सिद्धेश सकपाळ जास्त वेळ घेऊ नका. 15 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिलं षटक समाप्त झालं आहे. सुरुवात चांगली झाली आहे टीम गावडोशी KUCC. संतोष सकपाळ स्लॅश करण्याचा प्रयत्न अगदी घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त झाले. या मैदानाचा विचार केला तर तुम्ही इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. V शेपमध्ये खेळावं लागेल आणि क्रिकेटमध्ये तुम्ही सर्वोत्तम फलंदाज त्याच वेळेला असता ज्या वेळेला तुम्ही मैदानाप्रमाणे फलंदाजी करता. टेम्परामेंट हा क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना खूप महत्त्वाचा घटक आहे. तशी फलंदाजी करावी लागेल. 13 मध्ये करायची आहेत. 13 धावांची आवश्यकता असताना अगदी पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न यष्टिरक्षक चुकला जातोय. धावचीची संधी होती जरूर परंतु चेंडू यष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाहीये. 22 स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. 1 अवांतर अतिरिक्त स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटलमध्ये. पहिल्या 2 चेंडूवर धावा खर्च केल्या 2 सिद्धेश सकपाळ यांनी. 16 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. अद्याप सामना संपलेला नाही आहे. तुम्ही पुनरागमन करू शकता कारण क्रिकेटमध्ये 1 षटक देखील पुरेसं असतं पुनरागमन करण्यासाठी. सिद्धेश सकपाळ यांना करावं लागेल चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त वेग प्राप्त होतोय. यष्टीरक्षक सुदेश सकपाळ यांच्या हातामध्ये चेंडू विसवला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. निर्धाव चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल या डावामध्ये तुम्हाला वाढवावे लागतील. 15 चेंडूमध्ये 12ची गरज आहे. म्हणजेच एखादा गडी जर बाद झाला इथून तर सामना फिरू शकतो. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. वॉट अ शॉट. क्रिकेटमधील पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. फलंदाज राहुल सकपाळ यांच्या बॅटमधून चौकार. या वर्षीची सुरुवात टीम गावडोशी केयूसीसीने ज्या प्रकारे केली आहे ती मात्र या स्पर्धेत देखील जपली जाते. काय फटका सजवला. डोळ्यांचं पाळ न फेडणारा. अगदी या प्रेक्षकांना देखील असे फटके पाहायला आवडतात. आणि टेनिस क्रिकेटमध्ये ज्यावेळेला असे फटके खेळले जातात प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. 2 to go. 5व्या चेंडूवर मोठा प्रहार. गॅपमध्ये फटका. निहाल होते. त्यांच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. राहुल सकपाळ यांच्या बॅटमधून चौकार. 4 धावांची आवश्यकता. ज्या प्रकारे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सामना लवकर संपवण्याचा विचार टीम गावडोशी केयूसीसी. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ शेष आहे. 1 to go. 13 चेंडूमध्ये 4ची गरज. सामना खुला झालाय. सामना अगदी आटोक्यात आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 4 धावांची गरज असताना अगदी अक्रॉस द बॅटने फटका जरूर खेळला. अवघी 1 धाव प्राप्त होईल राहुल सकपाळ यांच्या खात्यामध्ये. 1 धाव. राहुल सकपाळ वैयक्तिक 11 धावा आणि संतोष 7 चेंडूमध्ये 14 धावा केल्यात. 12 चेंडूमध्ये 3ची गरज. विजयाची अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम गावडोशी केयूसीसी 12 चेंडूमध्ये 3 करायचे आहेत. आता इथून मात्र एखादा गोलंदाज चमत्कार करेल का. कारण इथे जर चमत्कार झाला तर मात्र टीम काळेश्वरी क्रिकेट क्लब वानवली आहे रे तुम्हाला नमस्कार करेल. आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज दाखल होत असताना गोलंदाज किशोर सकपाळ. संतोष सकपाळ ऑन स्ट्राईक. 12 चेंडूमध्ये 3ची गरज आहे. यस डेड बॉलचा इशारा केला जातोय पंच संजय मयेकर सर आणि त्यांच्या साथीला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सूर्यकांत आढाव सर. ही 2 पंचांची जोडी आपण पाहतोय. 4 धावांची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बॉल. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिलिंद वेगाने चेंडूवर आलेत. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. 3 धावांची आवश्यकता. सामना अगदी हिथून जर फिरला तर मोठा चमत्कार म्हणावा लागेल. विजयासाठी अर्थातच 2 धावींची आवश्यकता. 11 मध्ये करायच्या आहेत 2. राहुल सकपाळ ऑन स्ट्राईक. फुलर लेनचा चेंडू हलक्या हाताने अगदी स्टेट ड्राईव्हचा फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. आणि इथे मात्र दुहेरीचा प्रयत्न झालाच नाहीये. जंगली यांना मॅच संपवायची आहे. कारण संतोष सकपाळ जंगली या नावाने टोपण नावाने प्रचलित असलेला खेळाडू खेळ देखील तसाच करतात. धावसंख्येची बरोबरी केली आहे. 1 धावेची गरज असताना शॉट ऑफ लेंथ महेंद्रसिंग धोनी सरांच्या स्टाईलने सामना फिनिश केलाय. संतोष सकपाळ ब्रँडेड स्ट्रोक. गावडोशी गावचा ब्रँड दाखवणारा विजयी षटकार. आणि अगदी 1 धावेची आवश्यकता असताना संतोष सकपाळ यांनी हा सामना षटकारानेच फिनिश केलाय. आणि आपल्या संघाला पहिला विजय देवी काळेश्वरी चषकमध्ये प्राप्त करून दिलाय. कुठेतरी खरा फलंदाजी ही विजयाचं पराभवाचं कारण म्हणावं लागेल टीम अहिरे वानवली. आणि दुसऱ्या बाजूला चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी केली आहे टीम गावडोशी केयूसीसी. अभिनंदन टीम.